सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीची आम्ही तयारी सुरू केली आहे। जयश्रीताई पाटील या भाजपमध्ये आल्यामुळे आमची ताकद वाढली आहे। महायुतीचे 60 ते 65 नगरसेवक विजयी होतील। महापालिकेची निवडणूक आम्ही जिंकू असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलाय। सांगली महापालिकेच्या नवीन इमारतीच्या निवडणुकीपूर्वी भूमिपूजन करण्याचा प्रयत्न राहील। तसेच वसंतदादा स्मारकाचेही अपुरे काम तातडीने पूर्ण करून फेब्रुवारी 2026 मध्ये या स्मारकाचं उद्घाटन करू असंही त्यांनी स्पष्ट केले। स्टेशन चौकातील माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या स्मारकास पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी भेट देऊन पाहणी केली। यावेळी जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, जनसुराज्य पक्षाचे नेते समित कदम, जिल्हाधिकारी अशोक काकडे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे आदी जण उपस्थित होते। दरम्यान राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पक्षात नाराज असल्याबाबत बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जयंतरावांच्या डोक्यात काय आहे ते त्यांच्या चेहऱ्यावर कळत नाही, त्यामुळे त्यांचा जवळचा कोणी असेल तर त्याला माझ्या कानात सांगायला सांगा। जयंतरावांचं नेमकं काय चालू आहे अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी यावेळी केली आहे। पालकमंत्री पाटील म्हणाले, जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे। आगामी महापालिका निवडणुकीत 60 ते 65 नगरसेवक विजयी होतील यात शंका नाही। मात्र आम्ही कोणतीही निवडणूक सहज घेत नाही, त्यासाठी परिश्रम घेतो। काही लोक आमच्यात आलेत, काहींचे येणे निश्चित झाले तर काही प्रपोजल आहेत, त्यामुळे आमची ताकद वाढतच राहणार आहे। मी स्वतः आता माजी नगरसेवक, प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या घरी भेटी देऊन त्यांची विचारपूस करणार आहे। प्रशासकीय इमारतीत पालकमंत्र्यांच्या कार्यालयात मी प्रत्येक सोमवारी 9 ते 11 नागरिकांना भेटणार आहे। त्यांचे प्रश्न अडचणी जागेवर सोडवणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले। काय जास्त वेळ दिलेला आहे, तुम्ही अधिक वेळ देताय? याच्यापेक्षा जास्त वेळ द्यायला लागेल, कारण सांगली महानगरपालिका, सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका पुन्हा जिंकायचे आहे आणि मी जी घोषणा केली की आम्हाला 60 तरी नगरसेवक निवडून आणायचे आहेत। आता तो जयश्रीबाईंनी आल्यामुळे एक मोठी ताकद आम्हाला मिळाली आहे। त्या दोन्हीच्या कॉम्बिनेशनने कागदावरचं गणित असं दिसतं की 60 क्रॉस होईल, पण कागदावरचं गणित कधी राजकारणामध्ये व्यवहारात येत नाही, त्यामुळे मेहनत घ्यावी लागेल। एव्हाना सांगली विधानसभेतले जेवढे नगरसेवक असतात त्या सगळ्या जुन्या महानगरपालिका सभागृहातल्या नगरसेवकांना माझं भेटून झालं। काय चाललं आहे, 3 वर्ष तुम्ही नगरसेवक नव्हतात तेव्हा कामं काय केली, पुढचे 4 महिने खूप महत्त्वाचे आहेत, त्यात तुम्ही काय करणार आहात, आम्ही काय मदत केली पाहिजे। आता दर सोमवारी सकाळी 9 ते 11 मी कलेक्टर ऑफिसमध्ये बसतो। मी कमिशनर महोदयांनाही सूचित करणार की तुम्ही माझ्यावर बसा, त्यामुळे 9 ते 11, मग 11 नंतर ते त्यांच्या कामाला जातील, कलेक्टरना म्हणणार। आणि नॉट ओन्ली कार्यकर्ते, नागरिकांनी आपले प्रश्न घेऊन ऑन स्पॉट सोडवायचे असं मी करणार असल्यामुळे आता मी भेटीगाठीने सुरुवात केली। या सगळ्या 70, 80, 100 सिटिंग आमचे बहिणींचे आणि काही प्रपोज आहेत की हे चांगली तयारी करतात, अशांकडे ऑगस्ट म्हणणं अतिशय होतं। ऑगस्ट आणि सप्टेंबर म्हणणं सगळ्यांच्या मी घरी जाऊन येणार, सगळ्यांच्या घरी जाऊन। त्या घरी जाण्यामध्ये त्यांनी एक चांगलं मोबिलायझेशन आपल्या घरी करायचं, नातेवाईक, मित्र, गल्ली सगळ्यांना बोलवायचं, अशी तयारी सुरू झाली। महापालिका निवडणूक तुमच्याकडे माहिती असली तर जयंत पाटील साहेबांनी राजीनामा दिल्यानंतर आता त्यांची नाराजी उघड झालेली आहे, काय तुम्हाला वाटतं या नाराजीबद्दल? जयंत पाटलांची नाराजी जसं की जयंत पाटलांसारखी व्यक्तिमत्व अशी आहेत की ज्यांच्या डोक्यात काय आहे ते चेहऱ्यावर रिफ्लेक्ट होत नाही, त्यामुळे त्यांच्या डोक्यात काय चाललं आहे हे कळायला तुमच्यासारखा एखादा त्यांच्या जवळचा पत्रकार लागेल, तो त्यांच्या जवळचा पत्रकार मला जोडा, त्याला मी कानात विचारतो की त्यांच्या डोक्यात काय चाललं। एक शेवटचा विधिमंडळातला जो प्रकार झाला त्यानंतर कायदे काय कडक करणार आहे, कारण विधिमंडळात कोणी घुसतं, पासेस कुणाला मिळाले? परवा विधानसभा अध्यक्षांनी घोषित केलं की डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये आमदार सोडून त्याचा एक अधिकृत PA सोडून कुणालाही पास मिळणार नाही। तर त्यावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उठून असं म्हटलं की बा असं कठोर धोरण स्वीकारता येत नाही, काही अपवाद करायला लागतील। याची ऑगस्टमध्ये बहुधा विधानसभा आणि विधान परिषदेच्या नियमावलींचं एक पुस्तक असतं, त्याला आम्ही गमतीने लाल पुस्तक, हिरवं पुस्तक म्हणतो। लाल असतं विधान परिषदेचं, हिरवं असतं विधानसभेचं। त्यातला एकन एक नियम हा रीरायटिंग करायला पाहिजे का असं आम्ही बघणार होतो। हे झालं पासेसचं, सोपं आहे, ठरवून टाकू। असं एक आला आहे प्रस्ताव की लोकसभेसारखं करावं की आदल्या दिवशी ॲप्लिकेशन, व्हेरिफिकेशन, पास तयार, सकाळी फक्त त्याने काउंटरवर पास घ्यायचा, आदल्या दिवशी पत्र नसेल तर काही मिळणार नाही, असं एक प्रायमरी आलं आहे। पण नियम खूप बदलायला, लक्षवेध्या रोज किती लावाव्यात, लक्षवेध्या किती दिवस आधी द्याव्यात, मंत्र्यांना काही तयारीला करायला वेळ देणार की नाही देणार, घटना 4 वर्षापूर्वीची
आणि आज लक्षवेधी अशी कशी काय आहे, असं खूप नियम बदलायला पाहिजे. मीच संसदीय कामकाज मंत्री असल्यामुळे मी पुढाकार घेऊन ते करणार. उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं की बॅलेट पेपरवर मतदान घ्या असं खुलं आव्हान दिलेलं आहे. ते जेव्हा केव्हा त्यांना अपयश मिळायला लागलं तेव्हापासून सुरूच आहे. ते कधी हे मानत नाही आहेत की बा ज्या राज्यामध्ये EVMवर यश मिळालं म्हणजे ते काही EVMमध्ये गडबड झाली का. पण त्यांच्या मागणीमुळे निवडणूक आयोगाने ऐकलं. आम्हाला काय करायचं आहे, आम्ही कुठल्याही प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये निवडणुका लढवणार, जिंकणार.